आता तुम्ही म्हणाल, अहो डेटा सोडा, ग्राउंडवर काय दिसतंय? उद्योगांना भाषण नको असतात, त्यांना रस्ते आणि पोर्ट्स हवे असतात. देवेंद्र फडणवीसांचं विजन बघा. लोकांनी प्रचंड विरोध केला, जमिनी दिल्या नाही, कोर्टात गेले, पण त्यांनी 701 किलोमीटरचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला. त्याचा इम्पॅक्ट काय झाला? नागपूर ते मुंबई हे अंतर आज 18 तासाचं होतं, ते आज 8 तासांवर पोहोचलंय. जेव्हा लॉजिस्टिकलचा वेळ अर्धा होतो, तेव्हा बिझनेसचा नफा दुप्पट होतो. आणि फक्त रस्ते नाहीत, जगातील सर्वात मोठं बंदर पोर्ट, वाढवण पोर्ट डहाणू जवळ उभं राहत आहे. 76,000 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. जेव्हा हे पोर्ट पूर्ण होईल, तेव्हा जगातली सर्वात मोठी जहाजं दुबईला किंवा सिंगापूरला नाहीत, तर महाराष्ट्रात थांबतील. हा रस्ता नाही, हे इकॉनॉमिक मॅग्नेट आहे. ज्या दिवशी समृद्धी आणि वाढवण कनेक्ट होईल, त्या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा अधिकृतपणे ग्लोबल मार्केटला जोडले जाईल. हे विजन कोणाचं होतं आणि हे एक्झिक्युशन कोणाचं आहे, याचा विचार करा.